तिलोत्तमाने सारंगाला कोपऱ्यात अडकवलं होतं. आज तुला एकीची निवड करावीच लागणार आहे, मी किंवा सावली, नाहीतर मी हे घर सोडून जाते. सारंगाला काहीच कळत नव्हतं, कारण त्याला दोघीही हव्या होत्या, पण तिलोत्तमा ठाम होती. दोन्ही दगडांवर पाय ठेवता येणार नाही. एकीची निवड कर, नाहीतर मी घर सोडते. सारंग गोंधळात पडला होता. त्याला समजत नव्हतं काय करावं, कसं करावं. पण तिलोत्तमाचा राग आणि तिचा निर्धार पाहून त्याला जाणवलं की आता काहीतरी करावंच लागणार आहे. या सगळ्या मागे राजकुमारचं मोठं कारस्थान होतं आणि ते सगळं भैरवीच्या सांगण्यावरून घडवून आणलं होतं. राजकुमारनी मुद्दाम अमृताला उचकावलं होतं. छकुली छकुली, किती दिवस बोलणार आहेस? तिला तिचं स्वतःचं नाव पाहिजे की नाही? आपल्या छकुलीचं बारस नाही का करायचं? अमृताला काहीच कळत नव्हतं. तिच्या मानसिक स्थितीचा राजकुमार गैरफायदा घेत होता. तिला काही समजत नसल्यामुळं ती सगळ्यांच्या सांगण्यावर चालत होती. राजकुमारनी तिला रेडी व्हायला सांगितलं, तिला खाली बोलवून आणलं आणि मग घरातल्यांसमोर वेगळंच नाटक सुरू केलं. सावलीने अमृताच्या हट्टामुळं पाळणा सजवला होता. ती अमृताला या ट्रॉमा मधून बाहेर काढायचा प्रयत्न करत होती. बिचारी अमृता तिच्या आनंदात जगते म्हणून सावली घरातल्यांचं कसं चांगलं करता येईल याचा विचार करत होती. पण घरातले सगळे तिच्या विरोधात गेलेत. एवढंच नाही तर सारंग सुद्धा एक शब्द प्रेमाने सावलीशी बोलत नव्हता. पण तिलोत्तमाला वाटलं की सावली मुद्दाम करते, आम्हाला त्रास देते. तिला दाखवून द्यायचंय की आमची चूक आहे, हे सगळं आमच्यामुळे घडतंय. तिलोत्तमाचा राग वाढत होता. तिला वाटत होतं की सावली मुद्दाम सगळं करते, आमच्या विरुद्ध काहीतरी सिद्ध करायचं आहे तिला. राजकुमारने घरातल्यांसमोर गयावया करायला सुरुवात केली. तो म्हणाला, सावली अशी का वागते? बिचारी अमृता, तिला काहीच कळत नाही, पण तिच्या या वागण्याचा फायदा का घेते? त्याने चक्क डोळ्यातून पाणी काढलं. चंद्रकांत आणि सारंग यांच्या समोर असं दाखवलं की माझ्या आयुष्यात किती मोठं वादळ चाललंय आणि सावली त्याला खत पाणी घालते. त्याने डोक्याला हात लावला. असं दाखवलं की सावलीमुळे हे सगळं घडतंय, त्याला खूप त्रास होतोय. सगळ्यांना दाखवलं की बिचारा राजकुमार किती त्रस्त आहे आणि सावली मुद्दाम हे सगळं करते. चंद्रकांत आणि सारंग यांना वाटू लागलं की खरंच सावली काहीतरी चुकीचं करते. तिलोत्तमा बाहेरून परतली आणि सावलीच्या हाताला धरून खेचत आणली. तिने सावलीवर आरोप केले की तिने अमृताचं बाळ गमावलं, तिच्यामुळे घरात हा सगळा गोंधळ उडाला आहे. सावलीने तिलोत्तमाला उत्तर दिलं की वहिनीची अवस्था तुमच्यामुळे झाली, त्यांना वेड लागलं ते फक्त तुमच्यामुळे, त्यांच्या डोक्यावरचा परिणाम तुमच्यामुळे वाढतोय. पण तिलोत्तमा ऐकायला तयार नव्हती. तिचा राग शांत होत नव्हता. तिला वाटत होतं की सावली तिच्या विरुद्ध बोलते, तिला दोष देते. आणि मग सारंगने ते केलं जे त्यांना आजपर्यंत कधीच केलं नव्हतं. त्यानं सावलीच्या कानाखाली सणसणीत मारलं. सगळे चकित झाले. तिलोत्तमालाही धक्का बसला. बिचारी सावली एकटी पडली होती. तिला विश्वासच बसत नव्हतं की सारंगनं तिला मारलं. तिच्या डोळ्यात अश्रू आले, पण तिनं काहीही बोलली नाही. मेंदळ घरात मोठा गोंधळ उडाला होता. सगळे सावलीकडे पाहत होते, पण कोणीही तिच्या बाजूला उभं राहिलं नाही. तिलोत्तमानं सारंगला पुन्हा अटी मात्र घातली. आता तुला एकीची निवड करावीच लागेल, नाहीतर मी किंवा ही मुलगी घर सोडेल. सारंगला निवड करावी लागली, आई किंवा बायको. त्याला समजत नव्हतं काय करावं, कसं करावं. मला आई हवी, तीही हवी, असं चालणार नाही, असं आईने सांगितलं होतं. सारंग रडत रडत तिलोत्तमाची निवड केली आणि सावलीच्या हाताला धरून घराबाहेर काढलं. सावली पुरती तुटून गेली. तिला विश्वासच बसत नव्हतं की सारंगने तिला घराबाहेर काढलं. तिने आपलं सामान घेतलं आणि घर सोडलं. रडत रडत सावली जगन्नाथच्या घरी गेली, बॅगवर सामान घेऊन. जगन्नाथला मोठा धक्का बसला. सावली अशी का आली? काय झालं? त्याला सगळा प्रकार समजला होता, पण सावली अशी सामानासह येईल याची त्याला कल्पनाच नव्हती. जगन्नाथने सावलीची समजूत काढली. सावली बाळा, तू टेन्शन घेऊ नकोस, सगळं चांगलं होणार आहे. पण सावलीच्या मनात काय चाललं होतं, ती किती दुःखी होती हे कोणालाच कळत नव्हतं. तिला विश्वासच बसत नव्हतं की सारंगने तिला मारलं आणि घराबाहेर काढलं. राजकुमार मात्र खूप खुश झाला होता. त्याचा हेतू साध्य झाला होता. सावली घराबाहेर गेली होती. तो आतमध्ये मनातल्या मनात खुश होता. सावली, तू माझ्या आयुष्याची वाट लावलीस ना, आता मी तुझ्या आयुष्याची वाट लावली.
बघ, आता तुझ्यावर घराबाहेर जाण्याची वेळ आली आणि तीही एका दिवसात. हे सगळं राजकुमारने भैरवीच्या सांगण्यावरून, खोट्या पुराव्यांवरून केलं होतं. राजकुमार आणि भैरवी दोघांचा डाव तात्पुरता यशस्वी झाला होता. सारंगच्या समोर आता मोठं संकट होतं. त्याला सावलीवर हात उचलल्याचा खूप पश्चाताप होत होता. तो स्वतःच रडत होता. त्याला खूप वाईट वाटत होतं. पण आईने सांगितलं होतं, एकीचीच निवड करावी लागणार आहे. सारंगची तब्येत बिघडू लागली होती. त्याला समजत नव्हतं काय करावं, कसं करावं. त्याला सावली परत हवी होती, पण आईला सोडून तो जाऊ शकत नव्हता. तो खूप रडला, पण कोणीही त्याला समजावलं नाही. भैरवी खूप आनंदात होती. तिच्या आयुष्यातली इच्छा पूर्ण झाली होती, सावलीचं आयुष्य उद्ध्वस्त करणं. राजकुमार आणि भैरवीनं मिळून खोटे पुरावे दिले होते की सावलीनं मुद्दाम अमृताला गाडी खाली ढकलून दिलं होतं. सगळ्यांना वाटू लागलं होतं की सावली खरंच चुकीची आहे. तिनं मुद्दाम हे सगळं केलं आहे. पण सत्य वेगळंच होतं आणि ते फक्त राजकुमार आणि भैरवीलाच माहित होतं. सावलीचा स्वाभिमान होता. ती परत मेंदळच्या घरी येणार नव्हती. ती आता जगन्नाथच्या घरी होती, सगळं सामान घेऊन. तिला वाटत होतं की तिचं आयुष्य संपलं, पण तिला माहित नव्हतं की तिच्या आयुष्यात आता नवीन सुरुवात होणार आहे. सावली आणि सारंग आता एकमेकांपासून लांब गेले होते आणि पुढे काय होणार हे कोणालाच माहित नव्हतं. राजकुमारचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर कधी येणार आणि सारंग आपल्या चुकीची किंमत कशी मोजणार हे पुढे उलगडणार होतं. अमृताने सावलीला सांगितलं, तुला नसेल करायचं तर माझं मी करते, मला तुझी मदत नको. सावलीला वाटत होतं की वहिनी खरंच वेड्यासारखं वागताय, पण मी नाही म्हटलं तर ते वेगळाच अर्थ काढतील आणि माझ्यावर रागून बसतील. त्यामुळे सावलीने शांतपणे अमृताचं ऐकलं आणि बबलू सोबत मिळून पाळणा सजवायला सुरुवात केली. सावलीला माहित होतं की ही परिस्थिती चुकीची आहे, पण तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. ती वहिनीला नाराज करू शकत नव्हती, कारण तिला माहित होतं की घरातले सगळे आधीच तिच्या विरोधात आहेत. पाळणा सजवताना सारंग, चंद्रकांत आणि राजकुमारी सगळेच तिथे आले आणि सावलीवरच बोट दाखवू लागले. सारंगने विचारलं, अगं सावली, काय करतेस तू? का मुद्दाम करतेस का सगळं? तुला सांगितलं होतं ना की आई गेली आहे तेव्हा काहीही करायचं नाही, बारसं करायचं नाही, पण तू का नाही समजून घे? राजकुमारीने पण तिच्यावर टीका केली. अगं सावली, तुला समजत नाही का किती वाईट परिणाम होऊ शकतात? आई गेली आहे आणि तू असं करतेस हे योग्य नाही. चंद्रकांतने पण सावलीकडे रागाने पाहिलं. त्याला वाटत होतं की सावली मुद्दाम घरात गोंधळ घालते. सावलीने सगळ्यांना शांतपणे उत्तर दिलं, काय झालं सारंग सर, मी काय केलंय? मी मुद्दाम काहीच करत नाही. वहिनी जसं सांगतात तसं करते. मुळात मी नाहीच म्हणत होते की बारसं करायचं नाही, पण वहिनी हट्ट करतायत. मी नाही केलं ना तर परत माझ्यावर रागून बसतायत. सांगा मी काय करायचं होतं? आता माझं आणि त्यांचं नातं चांगलं आहे, मी त्यांना नाराज करू शकत नाही, पण त्यांना वाटतंय मी मुद्दाम काही करत नाही. त्या ज्या सांगतायत त्याला मी नकार देते असं त्यांना वाटायलं. सावलीचा आवाज दुःखाने भरला होता. तिला वाटत होतं की कोणीही तिचं ऐकत नाही, सगळे तिच्यावरच दोष ठेवतायत. पण राजकुमार मध्येच बोलला. त्याचा आवाज रागाने भरला होता. अगं सावली, तू समजवायचं सोडून चक्क तिच्या होला हो मिळवतेस. तुला मी सांगितलं ना, सध्या मी कोणत्याही परिस्थितीत नाही की मी तिला समजवेल किंवा ती माझं ऐकून घेईल. माझ्या डोक्यावर इतका परिणाम झालाय की मी काहीच करू शकत नाही. पण किमान तू तरी समजून घे ना, तू कसं वागतेस आणि काय हे सगळं केलंस? का सजवलास पाळणा? खरंच मला तर नाही बघवत, खूप त्रास होतोय. आणि हे बोलताना राजकुमारने खूप चांगलं नाटक केलं. त्याने डोक्याला हात लावला, चेहऱ्यावर वेदनेचे भाव आणले, सगळ्यांना दाखवलं की सावलीमुळे हे सगळं घडतंय. त्याने आक्रोशाने म्हटलं, बाबा, हे सगळं बघवत नाही, मला खूप त्रास होतोय, माझं डोकं फुटतंय. चंद्रकांतने राजकुमारला पाहिलं आणि सावलीकडे वळून म्हटलं, हो सावली, चुकलं आहे तुझं. तुला समजायला हवं होतं की आई गेली आहे आणि राजकुमारची अवस्था खराब आहे, तरीही तू असं केलंस. सगळे सावलीवरच दोष ठेवत होते, कोणीही तिची बाजू घेत नव्हतं. तेवढ्यात तिलोत्तमा बाहेरून परतली. ती अमृतासाठी बाहेर गेली होती, काहीतरी उपाय शोधण्यासाठी. कारण अमृताच्या डोक्यावर असा परिणाम झाला होता, तो कधी नीट होईल? तिच्या पत्रिकेत काही दोष आहे का? ग्रह दोष आहे का? कोणत्या पंडिताकडे जायचं? कोणत्या उपायाने तिला बरं करता येईल? हे सगळं जाणून घेण्यासाठी. पण आता ती घरी आली तेव्हा तिने अमृताला वरच्या मजल्यावर पाठवलं आणि खाली आल्यावर घरात मोठा गोंधळ सुरू झाला. तिलोत्तमाने सावलीच्या हाताला धरून खेचत आणलं. तिचा चेहरा रागाने लाल झाला होता.
तिने सावलीवर आरोप केले, तू अमृताचं बाळ गमावलंस, तुझ्यामुळे हे सगळं घडलंय, तू मुद्दाम तिला गाडीखाली ढकलून दिलंस, तुझ्यामुळं तिची अवस्था खराब झाली, तुझ्यामुळं तिचं बाळ गेलं. सगळे चकित झाले, पण तिलोत्तमाचा राग आता सावलीवर पूर्णपणे फुटला होता. सावलीने तिलोत्तमाला शांतपणे उत्तर दिलं, वहिनीची अवस्था तुमच्यामुळं झाली, त्यांच्या डोक्यावरचा परिणाम तुमच्यामुळं वाढतोय, तुम्हीच त्यांना त्रास देत होतात, त्यांना शांत राहू द्यायला हवं होतं, पण तुम्ही त्यांना. राजकुमार आणि भैरवी दोघांनी मिळून सावलीच्या विरोधात मोठं कारस्थान रचलं होतं आणि त्याचा पहिला परिणाम म्हणजे सावली आता घराबाहेर काढली गेली होती. भैरवीला वाटलं की तिचा डाव पूर्णपणे यशस्वी झाला आहे, सावली आता या घरात राहणार नाही. तिलोत्तमा घरात परतली तेव्हा तिचा राग पूर्णपणे फुटला होता. तिने सावलीच्या हाताला धरून खेचत आणलं आणि सारंग समोर तिच्यावर आरोप लावायला सुरुवात केली. ती म्हणाली, बघ सारंग, मी तुला आधीच सांगितलं होतं ना की अमृताचा एकही हट्ट पूर्ण करायचा नाही, पण तरीही तू तिचं ऐकलंस आणि आता बघ काय झालंय. तिच्या हट्टामुळे, तिच्या जिद्दीमुळे आज अमृताचं बाळ या जगात नाहीये. माझ्या घराण्याचा वारस जिवंत असता, पण या सावलीमुळे सगळं संपलं. फक्त आणि फक्त हिच्यामुळे आज माझा वारस या जगात नाही. सावली रडत रडत माफी मागू लागली. ती म्हणाली, खरंच मॅडम, असं काहीच नाही, मी मुद्दाम काहीच केलं नाही. वहिनी माझ्याकडे हट्ट करतात, रागून बसतात, पण मी त्यांना कधीच त्रास दिला नाही. पण तिलोत्तमा तिच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हती. ती म्हणाली, तू जर आधीच समजूतदारपणा दाखवला असतास, जेव्हा अमृता तुला घेऊन चल म्हणत होती तेव्हा तू हो म्हटलं असतंस, तर आज हे सगळं झालं नसतं. तुझ्या अत्यागावपणामुळे आज माझ्या घरातून वारस गेला. सगळेच आता या दोघींकडे बघत होते. कोणाची बाजू घ्यावी हे समजत नव्हतं, कारण तिलोत्तमा पूर्णपणे हायपर झाली होती. तिलोत्तमाने आता सारंगकडे वळून थेट अटी मात्र घातली. ती म्हणाली, सारंग, आता तुला एकीची निवड करावीच लागेल. या घरात मी राहू किंवा ही मुलगी राहील, दोघी एकत्र राहू शकत नाही. तू आत्ताच्या आत्ता ठरव, तुला तुझी आई हवी की ही बायको हवी. सारंग पूर्णपणे गोंधळून गेला. त्याला काय करावं समजेना. एकीकडे त्याची आई होती, दुसरीकडे त्याची पत्नी. पण तिलोत्तमाचा राग इतका वाढला होता की त्याला वाटलं की आईला शांत करणं गरजेचं आहे. त्याने रडत रडत तिलोत्तमाची निवड केली. त्याने सावलीच्या हाताला धरलं आणि तिला घराबाहेर ओढत नेलं. सावली रडत होती, विनवणी करत होती, पण सारंगने तिचं ऐकलं नाही. त्याने तिला घराबाहेर काढलं, तिचं सगळं सामान बाहेर फेकलं आणि दार बंद करून घेतलं. सावली रस्त्यावर उभी राहिली, रडत रडत. तिला समजत नव्हतं की आता कुठे जायचं. सावली आपलं सामान घेऊन जगन्नाथच्या घरी गेली. जगन्नाथने दार उघडलं तेव्हा सावलीला अशी अवस्थेत पाहून त्याला मोठा धक्का बसला. त्याने विचारलं, काय झालं सावली, तू इकडे कशी आलीस? सावलीने रडत रडत सगळं सांगितलं. तिलोत्तमाने मला घराबाहेर काढलं, सारंगने माझी बाजू घेतली नाही, त्याने माझ्यावर हात उचलला आणि मला घराबाहेर ढकलून दिलं. जगन्नाथला खूप वाईट वाटलं. त्याने तिला आत घेतलं, तिला बसवलं आणि समजूत काढली. तू घाबरू नकोस, तू इथे राहू शकतेस, मी तुझ्या सोबत आहे. सावली रडत रडत म्हणाली, मला कुठे जायचं ते समजत नाही, माझं काय होणार आहे हे कळत नाही. जगन्नाथने तिला धीर दिला आणि म्हटलं, तू शांत हो, सगळं ठीक होईल. दुसरीकडे सारंगला सावलीवर हात उचलल्याचा खूप पश्चाताप होत होता. तो रडत होता. त्याला वाटत होतं की त्याने खूप मोठी चूक केली आहे. पण तिलोत्तमाने त्याला सांगितलं, तू काळजी करू नकोस, तुला एकीची निवड करावीच लागली होती आणि तू योग्य निवड केलीस. आता तू पुढे बघ, मागे वळून बघू नको. घरातल्या सगळ्यांनाच धक्का बसला. सारंगच्याही पायाखालची जमीन सरकली, कारण त्यानंही सावलीचं हे रूप पहिल्यांदाच पाहिलं होतं. सावली नेहमी शांत, सहनशील आणि नम्र होती, पण आज तिने तिलोत्तमाला थेट चॅलेंज केलं होतं. तिने स्पष्ट शब्दात सांगितलं की अमृताच्या डोक्यावर जो परिणाम झालाय, त्यांची जी अवस्था झालीये, ते सगळं तिलोत्तमाच्या वागण्यामुळे, त्यांच्या सततच्या तणावामुळे झालंय. सावलीने आरोप केला की तिलोत्तमा सगळ्यांना त्रास देत आहेत, सगळ्यांना मानसिक छळ करत आहेत आणि त्यामुळेच घरात हे सगळं घडतंय. तिने असं म्हटलं की तुम्ही सगळ्यांना दोष देता, पण खरं कारण तुमच्या स्वतःच्या वागण्यात आहे. सारंगने सावलीला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्याने तिच्या हाताला धरलं आणि म्हणाला, सावली, प्लीज असं बोलू नको.
नकोस. पण सावली थांबली नाही. तिने तिलोत्तमाकडे पाहत पुन्हा म्हटलं, तुमच्यामुळे वहिनीची ही अवस्था झालीये. तुमच्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय आणि तो आणखी वाढत राहणार आहे. तिची आवाज कडक होती. तिचे डोळे भरून आले होते. पण तिने आपली भूमिका स्पष्ट केली. घरातल्या सगळ्यांना हे ऐकून धक्का बसला, कारण सावलीने आजपर्यंत कधीच तिलोत्तमाशी असं बोललं नव्हतं. सारंगला समजत नव्हतं की काय करावं. त्याला सावलीची ही बाजू पाहून खूप आश्चर्य वाटलं, पण त्याच वेळी त्याला राग आला. त्याला वाटलं की सावली आईचा अपमान करते, आईला दोष देते आणि हे त्याला सहन होत नव्हतं. इतक्यात सारंगचा राग फुटला. त्याने सावलीच्या हाताला जोरात धरलं आणि तिच्या कानाखाली 2-4 जोरात मारले. सावलीला सणसणी लागली. तिचा गाल लाल झाला. तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती काहीच बोलली नाही. घरातले सगळे स्तब्ध झाले. तिलोत्तमालाही हे पाहून धक्का बसला, कारण सारंगने आजपर्यंत कधीच सावलीवर हात उचलला नव्हता. पण आज त्याने तिला मारलं होतं आणि ते सगळ्यांच्या समोर. सावली रडत होती, पण तिने काहीच प्रतिकार केला नाही. ती फक्त तिथे उभी राहिली. तिचे डोळे खाली घातले आणि तिच्या गालावर हात ठेवला. सारंगला स्वतःवरच राग आला, पण त्याने तो दाबून ठेवला. त्याला वाटलं की सावलीने आईचा अपमान केला म्हणून त्याने तिला शिक्षा केली. पण तिलोत्तमाने आता खूप मोठा निर्णय घेतला. ती सारंगला म्हणाली, सारंग, बाद झालं. आतापर्यंत जे झालं ते झालं, पण आता नाही. आता मी हे सगळं सहन करू शकत नाही. तुला आता कोणाची तरी एकीची निवड करावीच लागणार आहे. नाहीतर मी या घराच्या बाहेर जाणार आहे. नाहीतर ही मुलगी या घराच्या बाहेर जावीच लागणार आहे. तिलोत्तमानं सावलीच्या हाताला धरलं आणि सारंगला सांगितलं, प्लीज आता निवड कर. तिची आवाज गंभीर होती. तिचे डोळे भरून आले होते, पण ती ठाम होती. तिनं स्पष्ट केलं की आता तिला हे सहन होत नाही. आता तिला या घरात सावली सोबत राहायचं नाही आणि सारंगला एकीची निवड करावीच लागेल. तिनं सांगितलं की मी किंवा ही मुलगी यातली एक या घराच्या बाहेर जावीच लागणार आहे आणि तू आता ठरव की कोण जाणार. सारंगच्या डोळ्यात पाणी आलं. तो खूप रडत होता. त्यानं तिलोत्तमाच्या हाताला धरलं आणि विनवणी केली, आई प्लीज असं करू नका. मला असं निवड करायला लावू नका. पण तिलोत्तमा ठाम होती. ती म्हणाली, नाही सारंग, आज नाही. इथून पुढे झालं ते झालं, पण आज काहीतरी सुकोमुक्ष लावायचंच आहे. आज तुला निवड करावीच लागेल. तिनं सावलीच्या हाताला धरलं आणि सारंगला सांगितलं, बोल, कोणाची निवड करतोस, मी किंवा ही मुलगी. सारंग रडत होता. त्याला काय करावं समजत नव्हतं. एकीकडे त्याची आई होती, दुसरीकडे त्याची पत्नी. पण तिलोत्तमानं त्याला पर्याय दिला नव्हता. तिनं सांगितलं की आज तुला निवड करावीच लागेल, नाहीतर मी या घराच्या बाहेर जाणार आहे. आणि मग सारंगनं खूप मनस्ताप करून तिलोत्तमाची निवड केली. त्यानं सावलीच्या हाताला धरलं आणि तिला घराबाहेर ओढत नेलं. सावली रडत होती. तिचे डोळे भरून आले होते, पण सारंगनं तिचं ऐकलं नाही. त्यानं तिला घराच्या बाहेर काढलं आणि दार बंद करून घेतलं. सावली दारासमोर उभी राहिली. तिनं दार ठोठावलं. तिनं सारंगला हाक मारली, पण कोणीही दार उघडलं नाही. तिला समजलं की आता तिला या घरात परत येता येणार नाही. तिनं आपलं सगळं सामान घेतलं आणि रडत रडत तिथून निघून गेली. सावली रडवेल्या डोळ्यानं तिथून निघून गेली. तिला आता कुठे जायचं हे समजत नव्हतं. ती थेट जगन्नाथच्या घरी गेली. जगन्नाथनं दार उघडलं तेव्हा सावलीला अशा अवस्थेत पाहून त्याला मोठा धक्का बसला. त्यानं विचारलं, काय झालं सावली, तू इकडे कशी आली?